नमस्कार. आज आपण गोष्ट करणार आहोत भारताच्या पहिल्या सशस्त्र क्रांतिकारकाची, ज्यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं, त्या वासुदेव बळवंत फडके यांची. पण एक प्रश्न नक्कीच पडतो. एक साधासुधा कारकून जो ब्रिटिश लष्करातच नोकरी करतोय, तो थेट आव्हान देतोय जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याला. हे कसं शक्य झालं? काय घडलं असेल असं की एका सामान्य माणसाने एवढं मोठं धाडस केलं? चला, या संपूर्ण प्रवासातून ह्याचं उत्तर शोधूया. तर ही सगळी सुरुवात होते त्यांच्या लहानपणापासून. बघूया त्यांच्या मनात क्रांतीची पहिली ठिणगी नेमकी कशी पडली. गोष्ट आहे 4 नोव्हेंबर 1845ची. रायगड जिल्ह्यातलं तेव्हाचं कुलाबा, एक छोटंसं गाव शिरढोण. इथे बळवंत फडके आणि सरस्वतीबाईंच्या घरी वासुदेवांचा जन्म झाला. वरवर पाहता सगळं अगदी सामान्य होतं, पण याच सामान्यपणातून एक असामान्य इतिहास घडणार होता. त्यांच्या तरुण मनाला दिशा मिळाली ती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या विचारांमुळे. रानडे नेहमी सांगायचे की ब्रिटिश आपल्या देशाला आर्थिकदृष्ट्या कसं लुटत आहेत. हा स्वदेशीचा विचार, आपल्या देशासाठी काहीतरी करायला हवं, ही भावना फडके यांच्या मनात अगदी खोलवर रुजली. पण नुसते विचार असून भागत नाही का? त्यासाठी शरीरात ताकदही हवी. आणि ही ताकद, ही उर्मी त्यांना मिळाली लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालिमीत. लहुजी वस्तादांनी त्यांना फक्त शस्त्रविद्याच शिकवली नाही, तर ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची जिद्द त्यांच्या रक्तात भिनवली. आणि ह्या सगळ्यावर जणू कळस चढवला तो 1857च्या उठावाच्या आठवणींनी. अरे, ब्रिटिशांना हरवता येतं, हा विश्वास, ही उमेद त्या कथांमधून फडके यांना मिळाली. आणि मग काय, त्यांच्या मनातली क्रांतीची ज्योत आता चांगलीच भडकली होती. आता विचारांची वेळ संपली होती. वेळ होती प्रत्यक्ष कृतीची. फडके यांनी आपलं अख्खं आयुष्य स्वातंत्र्याच्या यज्ञात समर्पित करायचं ठरवलं. त्यांचं पहिलं मोठं काम म्हणजे पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची स्थापना. आता नावावरून वाटेल की ही एखादी शाळा वगैरे असेल, पण नाही. ही होती एक गुप्त संघटना. तरुणांना एकत्र आणायचं, त्यांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी तयार करायचं, हे काम इथे सुरू झालं. आणि मग 1876 साली त्यांनी एक खूप मोठा निर्णय घेतला. विचार करा, एक चांगली स्थिर नोकरी ब्रिटिश लष्कराच्या खात्यातली. ती नोकरी त्यांनी एका क्षणात सोडून दिली. का? तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी पूर्णपणे वाहून घ्यायचं होतं. आणि इथूनच सुरू होतो फडके यांच्या आयुष्यातला तो अध्याय ज्याने ब्रिटिश साम्राज्याची झोप उडवली. तो म्हणजे त्यांनी सुरू केलेला शस्त्रलढा. त्यांच्या मनात आता कुठलाच संभ्रम नव्हता. अर्ज, विनंत्या हे सगळं करून झालं होतं. आता एकच मार्ग होता. त्यांनी ठरवलं, बंडाशिवाय पर्याय नाही. याच एका विचाराने त्यांनी क्रांतीचं शस्त्र हाती घेतलं. त्यांच्या कामाची व्याप्ती किती होती हे या एका आकड्यावरून लक्षात येतं. तब्बल 7 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातले 7 जिल्हे त्यांच्या दराऱ्याखाली होते. ब्रिटिश सरकार अक्षरशः हादरलं होतं. 1879च्या उठावामागे एक पक्की योजना होती. पहिलं पाऊल, रामोशी समाजाला एकत्र आणलं, त्यांना त्यांच्या हक्कांसाठी जागृत केलं. दुसरं पाऊल, याच समाजाच्या मदतीने थेट ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभारला. आणि तिसरं, या सगळ्यामधून संपूर्ण प्रांतात ब्रिटिश सत्तेला उघड आव्हान दिलं. पण एवढ्या मोठ्या साम्राज्याशी लढणं सोपं नव्हतं. ब्रिटिशांनी आपली सगळी ताकद फडके यांना पकडण्यासाठी लावली होती. आणि अखेर तो दिवस उजाडला. 20 जुलै 1879. आजारपणाने शरीर थकलं होतं. देवरनावडी गावातल्या एका मंदिरात ते जरा विसावले होते. आणि नेमका तेव्हाच मेजर डॅनियलने त्यांना वेढा घातला. भारताच्या पहिल्या सशस्त्र क्रांतीचा तो धगधगता प्रवास तिथे थांबला. त्यांना शिक्षा झाली, पण तुरुंगवास भारतात नव्हता. त्यांना पाठवलं हजारो मैल दूर, येमेनमधल्या एडनच्या तुरुंगात. का? कारण ब्रिटिशांना भीती होती. फडके भारतात राहिले तर क्रांतीची आग पुन्हा पेटेल, म्हणून त्यांना त्यांच्या देशापासून, त्यांच्या लोकांपासून तोडून टाकायचं होतं. पण वासुदेव बळवंत फडके हार मानणाऱ्यांपैकी नव्हतेच. त्या भयानक तुरुंगातही त्यांचं मन शांत बसलं नाही. त्यांनी एक जबरदस्त धाडसी प्लॅन बनवला. एके रात्री त्यांनी आपल्या कोठडीचं दार नुसतं तोडलं नाही, तर बिजाग्र्यांसकट उखडून बाहेर काढलं आणि त्या तुरुंगातून ते निसटले. अर्थात काही दिवसांनी त्यांना परत पकडलं गेलं, पण ह्या एका घटनेने दाखवून दिलं की त्यांचा आत्मा कधीच कैद होऊ शकला नाही. फडके यांचं शरीर तुरुंगात होतं खरं, पण त्यांचे विचार,
त्यांनी पेटवलेली ती स्वातंत्र्याची मशाल ती कधीच विझू शकली नाही. आणि मग तो दिवस आला 17 फेब्रुवारी 1883. वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी त्या परक्या भूमीत एडनच्या तुरुंगात या महान क्रांतिकारकाने अखेरचा श्वास घेतला. त्यांचं बलिदान खूप मोठं होतं, पण ते व्यर्थ जाणारं नव्हतं. आज आपण त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतो. भारताचे पहिले सशस्त्र क्रांतिकारक. त्यांच्याच प्रेरणेतून पुढे अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी लढा दिला. मुंबईतला त्यांचा पुतळा आजही त्यांच्या त्यागाची आणि शौर्याची साक्ष देत उभा आहे. वासुदेव बळवंत फडके यांची ही कहाणी एका मोठ्या प्रश्नासमोर आपल्याला आणून ठेवते. खरंच एका क्रांतिकारकाचा मृत्यू म्हणजे क्रांतीचा अंत असतो का? किती आग एका हृदयातून दुसऱ्या हृदयात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशीच पेटत राहते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?